नागपुर के ऑरेंज सिटी स्ट्रीट यानी कि लंदन स्ट्रीट प्रोजेक्ट को लेकर अब विरोध तेज हो गया है। पर्यावरण प्रेमियों ने बड़ी संख्या में पहुंचकर पेड़ों की कटाई के खिलाफ आंदोलन किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि इस प्रोजेक्ट के लिए करीब 138 पेड़ काटे जाएंगे, जिससे शहर का पर्यावरण संतुलन बिगड़ सकता है। हाथों में बैनर और पोस्टर लेकर नागरिकों ने प्रशासन से पेड़ बचाने की मांग की, लेकिन आंदोलनकारियों ने इसे नाकाफी बताते हुए कहा कि वर्षों पुराने बड़े पेड़ों की भरपाई छोटे पौधों से नहीं हो सकती। नहीं, फेंसिंग तो पहले से ही है और वो लोग जब से ये सारी चीजें चल रही है, कुछ रूल का भी पार्ट रहता है और कुछ शायद वो लोग भी चाहते हैं कि कॉमन लोग जो है वो उतना एक्सेस ना ले पाए और इतनी हरी भरी ग्रीनरी ना देख पाए, क्योंकि ऑब्वियसली जो दिखता है वो हर्ट भी होता है। तो ये पूरा प्रोटेक्टेड है अभी, और हमने उसीलिए इसके बाजू का गार्डन चुना कि यहाँ से लोग देख पाएंगे। वैसे तो पूरे नागपुर को पता है कि खामला का ये लंदन स्ट्रीट का ग्रीन पैच कितना हरा भरा है, कितने ज़्यादा पेड़ है यहाँ पर और कितना हेरिटेज पेड़ भी है, आप देख सकते हैं पीछे वाले। तो वही है कि अब हम यहाँ पर एक सिंबॉलिक प्रोटेस्ट कर रहे हैं, और आप सोचिए कि एक हफ्ते में जस्ट थोड़े से मैसेज कुछ ग्रुप में स्प्रेड हुए थे और अराउंड 100 लोग इधर आ चुके हैं आज। तो अगर पूरे नागपुर में सही तरीके से पता चलता, अवेयरनेस होती, तो शायद 3-4 हजार लोग यहाँ होते और उन्हें इसे बचाने के लिए आते, और हमें लगता है आगे और आएंगे। आता झाडा जसा हा विषय निघाला, मुद्दा निघालेला आहे, त्या मुद्द्यानुसार 138 झाडांचा हा विषय राहिलेला नाहीये। पहिले कधी कधी आपल्या नागपूरला ग्रीन नागपूर म्हणून म्हणायचे, पण आता नागपुरात ग्रीनरी कुठेही तुम्हाला दिसत नाहीये। टेम्परेचर जर आपण पाहिलं तर 1 ते 2 डिग्रीनी टेम्परेचर वाढलेलं आहे। पहिले प्रत्येक सिग्नलला आपल्याला झाडाखाली सावली मिळायची, आता तिथे कृत्रिम तुम्हाला ग्रीन नेट वगैरे टाकावं लागत आहे। हे असं जर चालू झालं आणि ही जर डेव्हलपमेंट आली तर ही ऍक्च्युअल ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाहीये। म्हणजे आजच्या काळाच्या गरजा पूर्ण करताना आपण उद्याच्या गरजांचा काही विचार करत नाही, उद्याच्या पिढीचा आपण कुठलाही विचार करत नाही। आपण कितीही डेव्हलपमेंट केली पण ती डेव्हलपमेंट भोगायची पुढची पिढी तयार आहे का, किंवा ती भोगू शकणार का, हा विचार आपल्याला या डेव्हलपमेंट मध्ये करावा लागेल। मुद्दा हा विकासाचा नाही आहे की आम्हाला या आम नागरिकाला विकासाची गरज नाही, अशातला भाग नाही आहे। मुद्दा हा आहे की विकासाच्या नावाखाली तुम्ही इकडे जे 138 झाडांचा विरोध आज आम्ही करतोय, जे 138 झाड कट नाही झाले पाहिजे, त्याला वाचवायला पाहिजे। प्रश्न हा 138 झाडांचा नाहीच आहे, हा प्रश्न आहे 10,000 झाडाचा। जिथून आपला रेडिसन ब्लू पासून तर बाजार चौक पर्यंत हा पूर्ण लंडन स्ट्रीट म्हणून डेव्हलप करत आहे। पण त्या डेव्हलपमेंटसाठी ही डेव्हलपमेंट खरंच आमच्यासाठी आम नागरिकांसाठी इतकी गरजेची आहे का की जे झाडे तोडून हे डेव्हलपमेंट करायला पाहिजे? पण नाही। 10 ते 12 हजार झाडं आहे या पूर्ण लंडन स्ट्रीटमध्ये। त्याच्यातनं आता आजपासून 3 वर्ष आधीचा सर्वे आहे की 10 ते 12 हजाराच्या झाडं होते। आजच्या सर्वेच्या हिशोबाने फक्त 4 हजार झाडं उरले आहेत। बाकीचे 6 हजार झाडं तुम्ही कापून तुम्ही भविष्यात येणाऱ्या भविष्याबद्दल जी आपल्या पोरांसाठी आहे किंवा आपला येणारी पिढी आहे याचा फायदा उपभोग घेऊ शकतील का, हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि वातावरण झाड हे फक्त ऑक्सिजन नाही देत, ऑक्सिजन सोबत हे भरपूरशे ह्याचे पूर्ण स्ट्रीटमध्ये खूप सारे आयुर्वेदिक झाडं पण आहे जे ज्याचा उपयोग औषधांसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी करू शकतो। ऑक्सिजन देणे घेणे हा फक्त झाडाचं काम नाही, झाडाचे खूप सारे उपयोग आहेत, त्याचे खूप फायदे आहेत। ते फायदे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या फायद्याचा ते समजून त्या डेव्हलपमेंटचा विकास करणं हा खूप जरुरी आहे। डेव्हलपमेंट पाहिजे, पण डेव्हलपमेंट अशा प्रकारे नको आहे की झाडं कापून आणि त्याचा जंगलचा साफ करून डेव्हलपमेंट झालं पाहिजे। हा एक मात्र जो पॅच दिसतोय तुम्हाला, हा आता इथे या एरियामध्ये राहिलेला आहे। लक्ष्मीनगर झोनचं जर तुम्ही आता बघाल एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट मध्ये, तसंही हिरवळ या एरियामध्ये कमी झालेली आहे। हे जे दाखवतात आहे की प्यू लँड पब्लिक युटिलिटी आहे, पब्लिक युटिलिटी बिलकुल नाही, कारण सामान्य माणसाचा याच्यात फायदा नाहीये। कमर्शियल आणि पर्सनल गेन्स आहे, रेसिडेन्शियल हे म्हणजे पब्लिक करता नसतं, आणि पर्याय वृक्ष लागवड कधी पण या झाडांचं कॉम्पन्सेशन करू शकत नाही। तर तुम्ही पब्लिक युटिलिटी मध्ये जे दाखवता आणि मग तुम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे आहे, तुम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पण बायपास करताय, कारण हा पाहिला तर तुम्ही मोठा रोड आहे हा, आणि इथे वेगळे प्लॉट्स आहे ज्याच्यावरती भरपूर हिरवळ आहे। तर माझं म्हणणं आहे एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट आपण बनवतो शहराकरता दाखवायला की काय स्थिती आहे शहराची, तर हा ग्रीन पॅच सोडणं गरजेचं आहे पब्लिक करता, कारण पब्लिक युटिलिटी झाडं वाचवण्यामध्ये विकास की विनाश हे ठरवणं गरजेचं आहे।